मुख्यमंत्री साहेब आले आणि फोटोवर जोड लातूर तालुक्यात तर आलेच नाही. काय करायचं ती उजनी झाली उजनीला तिकडे काढा सुद्धा का आता माणूस भेटत नाही. साहेब आमचे माजी आमदार त्यांचे सगळ्या लातूर तालुक्यात दौरे आहेत त्यांचे. काय करावं महिना झाला काय करावं पाण्याला साहेब कसं आहे पाणी मिळत नाही. आता पावसाने जात आहे आणि उन्हाळ्यात धरणात कॅनल मंत्रालयाचा पाठ केला आम्हाला संकट आम्ही सापडलो आहोत. पाणी आम्हाला मिळत नाही आणि वाटही करता येत नाही आम्हाला. इकडे गादवड फिदवड ही आम्हाला पाणी लोक आमच्यापासून वरील जे लोक धरणाच्या बाजू अलीकडचे जवळचे लोक काय कसं करणार तू कॅमेरा जायचं बाहेर आपल्याला पडायला पाहिजे. बरोबर आहे. मग तुमची मागणी जी मागणी आमची आहे आहे थोडं खाली घ्या ना असं बरी तर आपण प्रयत्न करत होतो. तो भाग वेगळा. त्याच्यात काही आता थोडं काही नाही झालं. तुला लोक म्हणतील राजकारण मला त्याच्यात जायचं नाही. आता हे संकट नेमकं त्या मागणीच्या विपरीत उलट आलेलं आहे असं मला नाही वाटतं तेवढ्या काही वर्षात आलं असेल. त्याच्यामुळे आता तत्काळ जे आपण म्हणतोय की आम्हाला एवढं एवढं द्या हे साधारणतः मागाशी आता तुम्ही सांगितलं तर आता पर हेक्टरी जी सरकारची मदत जाहीर केलेली आहे ते मला वाटतं अजून ते 2023च्या निकषामध्ये बरोबर. आता जर का ती मदत जर का पाहिली तर त्यांनी जाहीर केलेली मदत आणि यांना जर का सगळ्या मराठवाड्यात बघितलं तर पर हेक्टरी किती खाली घ्या ना बूम काय होत नाही काय होत नाही काहीच नाही पण ह्याला काढून लाख 2 लाख 3 लाख खर्च थोडा आहे का आणि 20 माणसाचं कुटुंब आहे आमचं. आम्हाला कुठे सरकारी नोकरी नाही कुठला काही नाही आणि आम्ही ओपन मराठा असल्यामुळे आम्हाला कुठला आरक्षण मध्ये लाभ नाही. फोटो काढ ना आपण एकच काम करा कारण मी मुद्दामून आलो कारण आज आमच्या हातात तर काहीच नाहीये. पण एवढंच आहे की काही नसलं तरी तुम्हाला साथ सोबत करायला आलेलो आहे. फक्त कोणी खचू नका आणि वेडवाकडे काही पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर घालून आपण करून घेऊ. आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे ती वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर घेऊ. आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की हेक्टरी 50,000 त्याची पण मागणी लावून देऊ. मदत सुद्धा आम्हाला सणाच्या अगोदर मिळावी एवढी आमची अपेक्षा मदत भेटावी आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा आपण बघा एक तरी तात्काळ मदत जी आहे तुम्ही म्हणता 50,000 रुपये हेक्टरी बरोबर बोलतोय आणि कर्जमुक्ती हा वेगळा विषय. नाहीतर काय करतील मदत देतील आणि तुमच्या कर्जाच्या याच्यात कापून देतील. आम्हाला काही नाही काही नाही काय थांब ना आपण जाऊ ना अरे तुम्ही लोक अरे टीव्ही नाही खाली करा ना कसला खाली आहे राव.
अरे थांब नाही सोनम दादाच्या मावशी तिथं उभा राहा. अरे माईक कशाला अरे फोटो घेतो आई जा पुढे जा आजी पुढे जा अजून तिकडे एक मिनिट जरा इकडे येऊ दे का. साहेब तिकडे टाकतोय आता आता झाल्यावर वांग्याची पोळी. अरे थांबा दादा तुम्ही होऊन जा त्या साईडनी त्यांना बघू द्या त्यांना. बघू द्या साहेब ह्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही साहेब हे का सगळे हे काही सगळं काहीच नाही सगळं नाचून शेंगा फुटून गळून जाते पाऊस पडले की आता काही राहत नाही साहेब आता पाऊस पडल्यावर काही करत नाही. मध्ये जावा ती काढता येते का दाखवा मध्ये जावा तुम्ही मध्ये चिखलात जाऊन जरा बोलू दे ना मला. गडबड नका करू. आता जर पाऊस पडला साहेब सगळं नाचून जाते आता तर गेलंच ना पण. 90% गेले 90% गेले काही झालं नाही 90% गेले आता हाय ती पण पाऊस जर पडला तर काहीच राहत नाही सगळं संपत आहे आता शेतकरी जगायचं कसं साहेब प्रार्थना करूया बाबा तरी मदत कर कृपा कर. शेतकरी ते सगळ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सगळी लोक येत जातील. वाटलं तर मी परत येईन इकडे. मुख्यमंत्री लातूरला आले होते धीर सोडू नका. सर धीर सोडू नका. साहेब एवढं नुकसान झालं शेतकरी काय करेल मला सांगा शेतकरीच्या काय करेल एवढं नुकसान झालं जगायचं कसं साहेब लेकरा शिकवायचं हे सगळं करायचं घोषणा केली आणि डायरेक्ट गोव्याला निघून गेले तर याबद्दल तुमचं मत काय मला शेतकरी ठीक आहे दादा. साहेब 2 मिनिट हॅलो काय नाव भगवान अंकुश मस्के बायको बोलले कुठे नाही. घाटकोपरा रामाबाई कॉलनी बरं. मला परवडतं का इथं यायला परवडतंय का यायला 10,000 रुपये तुमचा खर्च करायचा काय परवडणार एकरी 50,000 रुपये देऊन बी मला उपकार नाहीत सरकारचे साहेब तुम्ही सांगा या पुढे हा? तुम्ही सांगा आम्हाला परवडेल का ऐका एक काम करा एक बरं केलं सांगितलं की तुम्ही रमाबाईकडे करा. हो. जरा तुम्ही ऐका ना. आपण ह्या सगळ्या गोष्टी लावून धरतोय. आता या सगळ्या लोकांच्या भांडणात जरा या दादाने सांगितलं आता पहिली सुरुवातीला सातव्यांमध्ये कोण हेक्टरी 50,000 रुपये पहिली एवढी तरी होत्या कारण आलं लक्षात आणि मग आपण एक एक गोष्टी करतो पण तुम्ही यांच्या सोबत राहून मला कळवत राहा. हो हा? मी घाटकोपरला राहतोय या, या. साहेब पाहूया पुढे चला असं करून असं इकडे फेस हात तिकडे बाकीची